सोने खरेदी करण्याची योग्य वेळ आली आहे का, की अजून मोठी घसरण बाकी आहे? ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे सोने चांदीच्या बाजारामध्ये अचानक खळबळ उडाली आहे. आता प्रश्न असा आहे की अमेरिकेच्या फेडच्या कठोर निर्णयामुळे आणि त्यांच्या कठोर धोरणामुळे सोने दर खाली येणार का, की ही घसरण आगामी मोठ्या तेजीची सुरुवात ठरणार आहे? आजच्या या सविस्तर अहवालात आपण जाणून घेणार आहोत सध्याचे सोने चांदीचे भाव, दर घसरणीमागची खरी कारणे, जागतिक बँक आणि ब्रोकरेज कंपनी यांचे अंदाज, तसेच गुंतवणूकदारांनी या टप्प्यावर काय करावे हे सर्व काही जाणून घ्यायचं आहे. तर आता सर्वप्रथम सध्या सोन्याची किमती पाहूया. पण लक्षात ठेवा, सोन्याचा भाव फक्त एका कारणामुळे बदलत नाही, तर या ठिकाणी जागतिक अर्थव्यवस्था, डॉलरची ताकद, मध्यवर्ती बँकांचे निर्णय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा सोन्यावरती मोठा प्रभाव होत असतो. तर आता या ठिकाणी सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 1.43 लाख आहे, तर तसेच चांदीचा भाव सुमारे 2.23 लाख प्रति किलो मागच्या आसपास व्यवहार करत आहे. आता या ठिकाणी 2026 मधील आतापर्यंतचा प्रवास पाहूया. 31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचा भाव अंदाजे 1.33 लाख प्रति 10 ग्रॅम होता, तर आज तो सुमारे 1.43 लाखावर आहे. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासून वाढ झालेली असली तरी विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत मोठे करेक्शन दिसून येत आहे. तसेच चांदीबाबतही तशीच परिस्थिती आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत तिच्या दरामध्ये मोठी चढउतार झाली असून विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर लक्षणीय घसरण दिसून आली आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ही घसरण का झाली असेल? 9 जानेवारी 2026 रोजी सोन्याचे अंदाजे दर 1.67 लाख प्रति 10 ग्रॅम असा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्याच काळात चांदीनेही ऐतिहासिक उच्चांक गाठला. मात्र त्यानंतर दोन्ही मौल्यवान वस्तू या ठिकाणी घसरण पावले. त्यानंतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे ही घसरण वाढली असेल का? गेल्या काही दिवसात इराण अमेरिका संघर्ष, युद्ध इराण आणि पुन्हा वाढलेला ताण अशा घडामोडी बाजारात अनिश्चितता निर्माण केली आहे. मात्र कमोडिटी तज्ञांचे मत आहे की घसरणीचा मोठा भाव आधीच पूर्ण झाला असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. अनेक गुंतवणूकदार अशा घसरणीला घाबरतात, पण अनुभवी गुंतवणूकदार अशा काळात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा विचार करतात. आता असा प्रश्न आहे की युद्धाचे वातावरण असतानाही सोने सुरक्षित गुंतवणूक का ठरत नाही? याचे कारण म्हणजे तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईचा धोका. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झालेल्या महागाईने वाढते आणि त्यानंतर अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवू शकते. या व्याजदर वाढीमुळे डॉलर मजबूत होतो आणि त्याचा थेट दबाव सोने चांदीच्या किमतीवर होऊ शकतो मित्रांनो. तसेच सध्या बाजारात युद्धापेक्षा फेडच्या व्याजदर धोरणावर अधिक लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्ह इतकीच महत्वाची का आहे? कारण त्यांच्या प्रत्येक बैठकीकडे दुर्लक्ष संपूर्ण जगाचे लक्ष आहे. याच्या एका निर्णयाचा परिणाम सोने, चांदी, डॉलर आणि शेअर बाजार एकाच वेळी पूर्ण डाऊन करू शकतं. तर सध्या बाजारात अंदाज असा आहे की डिसेंबर पर्यंत फेड किमान एकदा व्याजदर वाढवू शकते. तर जसे झाले तर डॉलर आणखी मजबूत होऊ शकतो आणि सोने चांदीवर दबाव कायम राहू शकतो. आता तांत्रिक समस्या काय आहे जाणून घेऊया. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्यासाठी काही महत्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत. त्याचबरोबर हे स्तर लुटले तर किंवा टिकले तर पुन्हा पुढील दिशा ठरू शकते. MCX मध्ये 1.40 लाख आणि त्याखालील पातळ्या महत्वाच्या मानल्या जात आहेत. तर वरच्या बाजूला सुमारे 1.50 लाख हा महत्वाचा प्रतिकार स्तर आहे. लक्षात ठेवा, हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स स्तर निश्चित भविष्यवाणी नसून बाजाराची संभाव्य दिशा समजून घेण्यासाठी वापरले जाणारे तांत्रिक स्तर आहेत. चांदीसाठीही काही महत्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स पातळ्या बाजारामध्ये लक्षात आहेत. या पातळ्या तुटल्या किंवा टिकल्या नाहीत तर पुढील मोठी हालचाल दिसू शकते. आता पुढील काही दिवसात कोणत्या बातम्यावर लक्ष ठेवलं पाहिजे? अमेरिकेची CPI, महागाईची आकडेवारी आणि फेड अधिकाऱ्यांची वक्तव्ये
हीच बाजारासाठी सर्वात महत्वाची ठरणार आहे. महागाई जास्त राहिली तर व्याजदर वाढण्याची शक्यता वाढेल आणि त्यामुळे सोने चांदीवर दबाव राहू शकतो. आता ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल बोलायचे झाले तर कमोडिटी तज्ज्ञांचे मत आहे की केवळ त्यांच्या वक्तव्यावर आधारित गुंतवणूकदारांचे निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. बाजार आता प्रत्यक्षात घडामोडींना आर्थिक महत्व देत आहे. आता पाहूया जगातील मोठ्या बँका आणि ब्रोकरेज कंपन्यांचं मत काय आहे. अलीकडील घसरणीनंतर अनेक जागतिक वित्तीय संस्थांचा दीर्घकालीन दृष्टिकोन अजूनही सकारात्मक आहे. काही संस्थांनी 2026 आणि 2027 साठी सोन्याबाबत तेजीचे अंदाज कायम ठेवले आहेत. मात्र प्रत्येक संस्थेचा अंदाज वेगळा असल्यामुळे कोणताही अंदाज अंतिम सत्य मानलेला योग्य नाही. तर गुंतवणूकदारांसाठी आता मोठा संदेश काय आहे. जर तुमच्याकडे आधीपासूनच सोने असेल तर घाबरून विक्री करण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही नवीन खरेदीचा विचार करत असाल तर एकाच वेळी संपूर्ण गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने म्हणजे SIP पद्धतीने गुंतवणूक करण्याचा विचार करा. फेडच्या पुढच्या निर्णयावर आणि महत्वाच्या सपोर्ट लेवलवर लक्ष ठेवणे अधिक योग्य ठरेल. तर ही होती सोने आणि चांदीबाबतची सविस्तर माहिती. तुम्हाला काय वाटते, सध्या घसरणीची संधी खरेदीची आहे की अजून मोठी घसरण बाकी आहे? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की लिहा मित्रांनो. आणि अशाच शेती आणि अर्थव्यवस्थक व्यवसाय आणि देश विदेशातील महत्वाच्या घडामोडींच्या विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीपुरती उद्देशाने देण्यात आली आहे. कोणत्याही गुंतवणूकदाराचा किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि आवश्यक असेल तरच गुंतवणूक करा.